यशवंतनगरमधील विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी केले कौतुक। यशवंतनगरमधील गटार, रस्ते आदी विकास कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत मंगळवार 11 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यशवंतनगरात गेल्या 40 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होते। आमदार महेंद्र थोरवे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी थोरवेंचे कौतुक केले आहे। खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील शेफाट येथे 40 वर्षांपूर्वी वसलेल्या यशवंतनगरात अजून मूलभूत सुविधाही पोहोचल्या नाहीत। गटारांची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र आजही पाहायला मिळते। रस्ते, वीज अशा अनेक मूलभूत सुविधांपासून यशवंतनगर आजही वंचित आहे। मागच्या काही वर्षात आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रयत्नातून नगर विकास योजनेअंतर्गत व सामाजिक विशेष योजनेअंतर्गत जवळपास 42 लाखाचा मोठा निधी उपलब्ध झाला होता। या विकास कामांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी मुख्याधिकारी पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगरसेवक मोहन ओसरमल, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, उपशहर प्रमुख राहुल गायकवाड, संपर्क प्रमुख हरीश काळे, आरपीआयचे मावळ संपर्क प्रमुख चिंतामणी सोनवणे, शहर अध्यक्ष नितीन वाघमारे, युवक शहराध्यक्ष रुपेश रुपवते, माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या आरपीआय पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण सदाफुले, सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा युवक उपाध्यक्ष लखन पवार, गजानन महाडिक, विठ्ठल पवार, प्रवीण महाडिक, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष फारुख शेख, अंकुश शिंदे, श्रीकांत आठवले, मनोहर अन्सारी, राजेश पवार, खोपोली शहर युवक उपाध्यक्ष निलेश परदेशी, दीपक पाटील उपस्थित होते। आपण साऱ्यांनी मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेत। मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने मी या 4-4.25 वर्षाच्या कालखंडात काम करत असताना मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। खोपोलीचा विकास गतिमान अजून व्हावा या दृष्टिकोनातून विकासाला प्राधान्य दिले असल्याचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले। पासून आपण या ठिकाणी पाहत असाल की आमचे जे दैनंदिन गरजा आहेत, म्हणजे आम्हाला चांगले रस्ते पाहिजेत, शौचालय पाहिजे। या 40 वर्षापासून आमचे हे रस्ते झाले नव्हते, पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक सुंदर असे रस्ते व गटार या ठिकाणी झालेले आहेत। त्याचा आम्हाला खूप खूप समाधान वाटते। तसंच आमच्या महिलांची जी प्रमुख मागणी होती, या ठिकाणी शौचालयाची उभारणी केली पाहिजे, त्यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी शब्द देऊन गेले की येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी शौचालय उभारण्यात येईल। कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आज खोपोली शहरातील असलेले यशवंतनगर या परिसरातील अंतर्गत रस्ते असतील, या रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या ठिकाणी निधी आपण दलित वस्तीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचं आज सुंदर असं लोकार्पण, ओपन जिम असेल, रस्ते असतील, त्यांचा या ठिकाणी सर्वप्रथम लोकार्पण झालं असं या ठिकाणी जाहीर करतो। मित्रांनो, साऱ्या यशवंतनगरच्या रहिवाशांना या ठिकाणी मनापासून त्यांना आम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। तो खऱ्या अर्थाने माझ्या यशवंतनगरच्या सगळ्या रहिवाशांना आभार व्यक्त करण्यासाठी राहिला। मी आभार यासाठी व्यक्त करतोय की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण साऱ्यांनी मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेलं होतं आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने मी या 4-4.25 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत असताना संपूर्ण खोपोली शहरातील सगळ्याच रहिवाशांनी मला भरघोस मतदान या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.